4 षटकांचा सामना. ऑलरेडी आपण टॉस पारताना मला वाटतं 3 षटकं सांगितली होती म्हणून त्या बाजूने आपल्याला हात केलं जात आहे. तर सूचना आहे 4 षटकांचा सामना खेळवला जाईल. नागाव विपक्ष साई हा सामना या ठिकाणी पाहायला मिळेल. पहिला बॉल शुभम इंगळे, यावेळेस अगदी ऑफ साइड लाईनवर यॉर्कर टाकलेला बॉल. परफेक्ट बॉलर म्हणून ज्याची ओळख आहे शुभम इंगळे. रायगड लेदर क्रिकेट असोसिएशन रायगड जिल्ह्यासाठी अंडर 17चं क्रिकेट त्यानं खेळ. अतिशय चांगलं लेदर बॉल टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्याचं प्रावीण्य आहे. इथे मात्र चांगली गोलंदाजी तो करताना देखील दिसते आपल्याला. यावेळेस ओव्हर पिच आहे, लंगअपच्या वरून अगदी भेदकता पाहायला मिळाली. दुसऱ्या चेंडूवर आलाय खणखणी त्याचा षटकार. पहिल्या चेंडूवर मात्र आपण पाहिलं सन्मान दिला, निर्धाव चेंडू आला, परंतु दुसरा चेंडू स्लॉट मध्ये ओव्हर पिच होता. लॉंगअपच्या खेळाडूच्या अगदी डोक्याच्या वरून फेकून दिला. प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं, समय सूचकता होती, ताकद पाहायला मिळाली, नजाकत होती, क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवलं. या स्ट्रोक मध्ये बरंच काही होतं. पुढचा बॉल इथे पहा, हलवार पद्धतीनं गती परिवर्तन केलं हवेमध्ये, झेलखाली खेळाडू आणि इथे फार प्रयत्न केले गेले. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. असे कॅचेस पकडणं फार कठीण असतं क्रिकेटमध्ये. आपण पाहिलं जे उंचावर कॅच जातात ते पळून जेव्हा जजमेंट करायची वेळ येते ना, तेव्हा कळतं एखाद्या फिल्डरला की किती प्रेशर त्या कॅचच्या मागे असतो. इथे 2 धावा पळून काढल्या जातील, 8 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. यावेळेस एज घेतलाय, फलंदाज येईल माघारी. चौथ्या चेंडूवर विकेट काढली आहे. पहिला चेंडू डॉट, दुसरा षटकार, तिसरा 2 आणि चौथ्या चेंडूवर खेळाडू आलाय माघारी. फर्स्ट विकेट डाऊन. अग सोनी आमचा धोनी ग, मागून असा बॉल धरतय, उभ्यानं धरतोय, बसून धरतोय, आडवा तिडवा पडून धरतोय, बॉल धरताना जीवाचे हाल करतोय, मागून असा बॉल धरतोय. अग सोनी आमचा धोनी ग, असा बॉल धरतोय. ते मात्र पहिली विकेट टिपली जाते. आपण बघतोय युवा सामाजिक संस्था आणि शिवसेना शाखा जसखार यांच्या पुरस्कृत साकारली जाणारी धर्मवीर चषकाची ही स्पर्धा 3 दिवस याच मैदानावर क्रिकेटचा महाकुंभ मेळा. फार मोठ्या संख्येने प्रेक्षक दरवर्षी आपण जसकारच्या नाईट मध्ये पाहतो. जसकार एक खास मैदान आहे. नवीन खेळाडू मैदानामध्ये आलाय, प्रतीक मोकल. हुकुमाचा एक्का, साई संघाची भिस्त. यावेळेस उंची जास्त आहे, कॅच होणार का, ही भिंत फुटणार का? यावेळेस पहा 2 खेळाडू, समय सूचकता नव्हती इथे, चुकी केल्या 2 खेळाडूंनी. प्रतीक सारख्या एका फार मोठ्या खेळाडूचा झेल सुटलाय. प्रतीक तुम्हाला ठाऊक नसेल, साई संघाला अगदी मी म्हणेन की तारणहार ठरणारा मागील 2 ते 3 वर्षामध्ये असे कित्येक गेलेले सामने प्रतीकनं जिंकून दाखवलेले आहेत. त्याच्यामध्ये क्षमता आहे, त्याच्यामध्ये मॅच फिरवण्याची ताकद आहे आणि अशा एका चांगल्या खेळाडूची कॅच सुटणं म्हणजे मी म्हणेन की थोडासा हत्तोडा नागाव संघाने आपल्या पायावर मारलाय. टेक द कॅच, वन द मॅच, कॅच घ्या आणि मॅच जिंका, हे विजयाचं सगळ्यात मोठं सूत्र आहे. ते पहा, गती परिवर्तन केलंय, काय बॉलिंग आहे, काय स्पेल पाहायला मिळाला. पहिलं षटक संपल्याचा निर्वाळा या ठिकाणी दिला जाईल. शुभम इंगळेच्या गोलंदाजीचं पृथक्करण पाहिलं तर 6 चेंडूंची फेकी केली, ज्या षटकामध्ये एकही निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला नाही. 1 विकेट त्यानं टिपली आणि तब्बल 10 धावा त्यानं खर्च केल्या. चांगला स्पेल म्हणता येईल त्याच्या वतीनं या ठिकाणी टाकला. चला टीम मीटिंग करू नका आता, कारण सामना 3च्या ऐवजी आपण 4 षटकांचा केलाय. आता वेळ वाया जाणार नाही याची आता आपण नोंद घ्या, कारण आपण कमी षटकांचा सामना जेव्हा खेळतो किंवा भरवतो तेव्हा आपल्याकडे आपल्या कोट्यामध्ये असणाऱ्या 3 ते 4 किंवा 5 गोलंदाजाची पाणी आपल्या ओळख चांगल्या पद्धतीने असते. तेव्हा
एक षटक संपल्यानंतर दुसऱ्या गोलंदाजाचा वापर कोणत्या करायचा आहे हे कर्णधाराला ठाऊक असणं देखील फार गरजेचं आहे. तेव्हा फील्ड पोझिशनवर चला, लवकरात लवकर सहकार्य करा. गोलंदाज दर्शन तयार. यावेळेस पहा काय गतीनं गोलंदाजी केली आहे. चांगली गती पाहायला मिळाली. दर्शन घरतची आपण गोलंदाजी पाहिले तर आपल्याला इरफान पठाण या गोलंदाजाच्या बॉलिंग ॲक्शनकडे थोडासा कटाक्ष टाकावासा वाटतो. त्याच पद्धतीनं धावणारा, त्याच लईनं फेकणारा, त्याच ॲक्शननं त्याचं बॉल रिलीज करण्याची पद्धत देखील आपल्याला पाहायला मिळते. इथे शॉट पुल केलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून जातोय. भन्नाट भन्नाट सुपर षटकार. आहो काळो कपडलाय, अंधार दाटलाय, मशाल घ्या हाती आणि एक एक युवा पेटून उठलाय कुणाची र भीती. गेले भक्काच जग सरकावलं, त्याच्या विकासाला हात द्या. युवा संस्थेला साथ द्या, युवा संस्थेला साथ द्या, युवा संस्थेला साथ द्या, युवा संस्थेला साथ द्या. षटकारानं स्वागत केलं. पहिला बॉल डॉट आल्यानंतर आपण पाहिलं संदेश गावणच्या बॅटिंग मधून आला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या अगदी वरून फॅब्युलस स्ट्रोक. पुढचा बॉल, इथे गती परिवर्तन संयमानं घेतलं, संयमानं खेळला तो. अगदी शॉर्ट पॉइंटच्या दिशेनं हलक्या हातानं चेंडूला पुश केलाय. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं. तुमच्याकडे षटकार मारण्याची क्षमता असली ना तरी तुमच्याकडे स्ट्राईक रोटेट करण्याची कला देखील असणं फार गरजेचं आहे. कमी षटकांच्या खेळामध्ये जास्तीत जास्त फलंदाज मोठे मोठे फटके मारण्यासाठी ओळखले जातात, पण जेव्हा तुम्ही सिंगल डबल रोटेट करताना एक प्रेशर जो असतो तो समोरच्या संघावर आपोआप जातो. विकेट पडण्याचे चान्सेस फार कमी होऊन जातात. तोच खेळ होतोय. इथे रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न अपील केला जात आहे. यावेळेस मात्र बॅट पॅड असं अंपायरचं सिग्नल या ठिकाणी आलाय. पहिला बॉल बॅटवर आला आणि तदनंतर पॅडवर गेला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते हर्षण घरतची. अजूनपर्यंत प्रतीक मोकलला शांत ठेवलंय या गोलंदाजानं. पुढचा बॉल यावेळेस बाउन्स केलाय. ही आहे गोलंदाजाची वैशिष्ट्यता. यॉर्कर टाकला, शॉट टाकला, तदनंतर बाउन्सही आला आणि मगाशीचा एक स्लो बॉल. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं गोलंदाजीमध्ये आपण कर्णधाराला रोटेशन करताना पाहतो, परंतु एखाद्या गोलंदाजाला गोलंदाजी करत असताना बॉलिंगमध्ये रोटेशन पाहतो ते असे चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल फुलटॉस होता. इथे विकेट किपरनं चुकी केली. एक धाव मिळेल, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाही आहे. बॅटकटच्या साह्यानं या ठिकाणी एक धाव, बाईटच्या साह्याने एक धाव या ठिकाणी जोडली जाईल. दोन षटकांचा या ठिकाणी खेळ संपला. दोन षटकानंतर धावा आपण पाहतोय तब्बल 18 धावा धावफलकावर. 9च्या गतीने वाटचाल झाली आहे. 4 षटकांचा खेळ आहे आणि आता अजूनही निम्मा डाव अजून बाकी असेल. 18 धावा या फार मोठ्या झालेल्या नाही आहेत, कारण आपण साई संघाच्या फलंदाजीला जवळून ओळखतो आणि इथे समिधा नागाव संघ फार मोठी ओळख टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. एक प्रेक्षक म्हणून देखील उरणकर समिधा नागाव संघाच्या पाठीमागे ठामपणे उभे राहताना आपण पाहिलंय, कारण त्या काळामध्ये समिधा नागाव एक ब्रँड म्हणून टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहिला. नवीन गोलंदाज वापरला जाईल मिलिंद म्हात्रे, ज्यानं पहिला सामना अतिशय जबरदस्त मैदान षटक फेकलं होतं आणि या पहिल्या सामन्यामध्ये त्याच्याच गोलंदाजीच्या जोरावर आपण समिधा नागाव संघाला विजयी बनताना देखील पाहिलं. इथे मिलिंद आता काय करेल? समिधा नागाव संघाची आजवरची गोष्ट नाही आहे. फार मागे जरी गेलो ना तर तुम्हाला अशा पद्धतीने गोलंदाज पाहायला मिळते. इथे खोदून काढलाय लॉंगॉनच्या दिशेने, एक धाव पळून काढली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल का? तू मैमय नाही आहे. इथे एकच धाव मिळेल. 19 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. नागाव संघानं टेनिस क्रिकेट विश्वामध्ये चांगल्यात चांगले गोलंदाज दिले, चांगल्यात चांगले फलंदाज दिले. मग त्या काळातला जॉन्टीचं नाव देखील अग्रस्थानी येईल. तदनंतर मग आपण जितू नाईक, ज्यानं संपूर्ण रायगड देखील गाजवलं,
आताच्या घडीला गतवर्षी आपण जर पाहिलं पाठीमागे 4-5 वर्ष गेलो तर अजय नावाचा देखील गोलंदाज त्यांच्याकडे होता. काही वर्ष अजून पाठीमागे गेलो तर मुंबईसारख्या एका चांगल्या मातब्बार संघांच्या डोळ्यामध्ये अश्रू आणणारा गौरव या नावाचा गोलंदाज देखील आपण पाहिला. आणि अगदीच गेली कैक वर्ष 20-1हून अधिक वर्षाचा अनुभव घेऊन आजही मंदार लवेकर यॉर्कर स्पेशलिस्ट गोलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय. ही ओळख आहे. तुम्ही तुमच्या फिटनेसला कसं ठेवता त्यावरून तुमचं करिअर होतं. इथे शॉटअप पुल केलाय, डीप मिड विकेटच्या दिशेनं जाईल. 1 बाउन्स ओव्हर द रो, 4 धाबा. नागाव गावच मुळात गोलंदाजांचा कारखाना आहे. त्या गावातून आपल्याला चांगल्या चांगल्या गोलंदाजांना आपण पाहतोय. इथे मात्र साई संघाकडे फार मोठी ताकद आहे, कारण त्यांच्याकडे फलंदाजी आहे, त्यांच्याकडे गोलंदाजी आहे. आणि अशाच गोलंदाजीच्या जोरावर आपण या वर्षी हंगामामध्ये त्या भागातला सगळ्यात ताकदवर संघ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. आज मात्र या लॉट्समध्ये कोणता संघ पुढे जाईल ना हे सांगू शकत नाही. डोळ्यासमोर बऱ्याच लोकांचे असेल की गोरसेब, पण गोरसेब संघाला देखील आज चांगल्या चांगल्या संघांचं आव्हान या मैदानावर असेल. इथे गती परिवर्तन, 1 धाव पळून काढतील, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल का? आणि पहा तोतू मैमे आहे आणि 1च धाव मिळते. मिलिंद अगदी चांगली गोलंदाजी केली आहे, चौकार आला याच्या गोलंदाजीवर, परंतु अजूनपर्यंत 5 चेंडूमध्ये केवळ 7 धावा खर्च केल्यात. 7 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी असेल या डावातील. साई संघ किती धावा उभारेल? साई संघाचे समर्थक फार अपेक्षेनं त्यांच्या पाठीमागे उभे असतात. इथे बॅटचा एज आणि काय डाईव्ह लावली आहे पहा, चांगलं फिल्डिंग. इथे मात्र रनआउट देखील होणार. संपूर्ण श्रेय या खेळाडूला जाईल. सुशांत पाटील या खेळाडूनं केलेलं क्षेत्ररक्षण, तदनंतर विकेट किपरचं बॅकअप आणि प्रतीक मात्र इथे माघारी येईल. आणखी एक विकेट येते. नवीन खेळाडू मैदानामध्ये येईल, आशिष मोकल. अजूनही आपण बघतोय तब्बल 1:30 वाजायचा सुमार आहे आणि बरेच प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित पाहायला मिळत आहेत. पहिल्या दिवशी आपण क्वालिफिकेशन राऊंडमध्ये जाताना पाहिलं पहिल्या दिवशी आपण भूषण स्पोर्ट्स केगाव आणि तदनंतर कालच्या रजनीमध्ये मोहगाव गेला. आज कोणता गाव असेल जो क्वालिफिकेशन राऊंडमध्ये जाईल, टॉप 3 मध्ये प्रवेश करेल? मंदार लवेकरचा शेवटचा षटक. इथे पहिला बॉल हवेत आहे, इथे हवेत आहे, अगदी हवेत आहे. इथे प्रयत्न केला जाईल, चांगलं छान प्रयत्न आहे. दुसऱ्या बाजूला प्रयत्न करताना मात्र पहा, दोन धावा यावेळेस मात्र पळून काढल्या जात आहेत. मंदार लवेकरच्या षटकाकडे आपण पाहतोय. चला इथे षटकार चेक केला जाईल. अंपायर, ऑन फील्ड अंपायर आपला डिसिजन सांगून ठेवायचा आहे. 2 धावा. ओके, चला ऑन फील्ड अंपायर आपण आपल्या डिसिजनवर कायम राहायचंय, कारण कॅमेऱ्याच्या कोंदणामध्ये ते क्षण आलेले नाही आहेत. तर त्या डिसिजनला आपण या ठिकाणी जाऊयात.
यावेळेस आणखी एक तडाखा दिलाय. लॉंगॉनच्या दिशेने खेळाडू या ठिकाणी तैनात. ओव्हरथ्रो होते पहा, फेकी खराब होती, बॅकअप नव्हतं. पाहता क्षणी एकाच्या दोन झाल्यात. ही गरज आहे, साई संघाला धाबांची गरज आहे. मग त्या बॅटने येऊ द्या किंवा मग पॅडने येऊ द्या. क्रिकेटमध्ये धाबा जमवण्यासाठी क्रिकेटमध्ये फार नियम आहेत. तुमच्याकडे बॅटिंगनं धाबा येऊ शकतात, वाईट, नो बॉल, बाईज, लेग बाईज आहेत. तदनंतर टोपी जरी पडली बॉलरच्या हातातून तरी तुम्हाला धाबा येत आहेत. विकेट किपरची चूक झाली तरी धाबा येत आहेत. इथे लोअर फुल टॉस आणि लॉंग ऑन मधून जातोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. टाळ्यांचा आवाज आला. बऱ्याच सौदी नंतर चौकार पाहायला मिळतोय. कवर चाललास ये मावरा घे ये ताजा ताजा बर्फांचा नाही ये जा डीजे बंदार लवेकर यांना टार्गेट केलंय. 2-2-4 अशा धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. 3 षटकांमध्ये मध्ये 8 खर्च झाल्यात. पुढचा बॉल यॉर्कर स्पेशलिस्ट परफेक्ट यॉर्कर फेकला. गरज होती कमबॅक करायची आणि तो कमबॅक या ठिकाणी केलाय. क्रिकेटमध्ये 2 गोष्टी आपण आवर्जून सांगतो की परफेक्ट आल्या. एक गोलंदाजाच्या वतीनं फेकला जाणारा परफेक्ट यॉर्कर आणि दुसरी म्हणजे मास्टर ब्लास्टर सर सचिन रमेश तेंडुलकर. यापेक्षा दुसऱ्या काही गोष्टी परफेक्ट नाहीत. येथे पहा गती परिवर्तन, व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव जोडली जाईल. धावा येणं फार गरजेचं आहे. धावा झाल्यात एकूण 34 धावा धावफलकावर. यावेळेस ओव्हर पिच आलाय. ओव्हर पिच प्रॉपर टायमिंग आवाज झाला आणि या आवाजानं दिल्या तब्बल 6 धावा. थँक्यू. मी विनंती करेन नटराज नाभा विपक्ष वरद विनायक प्रसन्न गोरसई ब संघाला की आपण टॉस साठी लगेचच प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये यावं. 4 षटकांच्या पहिल्या डावातील आपण बघतोय शेवटचा एक चेंडू असेल. षटकार आला, धावा झाल्या 40. इथे मात्र आता या क्षणाला चांगलं कमबॅक केलंय साई संघानं. धावा झाल्या आहेत, त्यांच्याकडे गोलंदाजी आहे. शेवटच्या बॉलवर काय होईल. फुल टॉस आलाय. इथे मात्र फुल टॉस आला होता. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेतून चेंडू जातोय डीप फाईन लेगच्या दिशेनं. समवेत एक व्हाईट बॉल, दिशाहीन गोलंदाजी. आता मात्र अनुभव थोडासा फसलाय. मंदार लवेकर सारख्या गोलंदाजाला मागच्या सामन्यामध्ये देखील आपण धावा देताना पाहिलं. इथं या षटकामध्ये देखील त्याच्या धावा येतात. फार तर त्याची कारकीर्द अशी कधी राहिली नव्हती, पण कुठेतरी नवोदित खेळाडूंचा एक यंग टॅलेंट त्याच्या अनुभवावर थोडंसं वरचढ होताना दिसतंय. ते पहा अगदी अलगद टाकलेला चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. वैविध्य आहे. शेवटचा चेंडू मात्र थोडासा दिलासा देणारा आलाय. 4 षटकांचा या ठिकाणी खेळ संपला. 4 षटकानंतर धावा आपण पाहिल्या तब्बल 43 धावा. शेवटच्या षटकामध्ये आल्या 18 धावा. 44 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलंय. इथे मात्र आपण बघतोय टॉस केला जाईल. नटराज नाभा विपक्ष वरद विनायक प्रसन्न गोरसई ब संघाच्या 2 संघादरम्यान टॉस उडवला जाईल आणि टॉस करण्यासाठी मान्यवर पाहुण्यांना आम्ही विनंती करू की आपण प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये जायचं आहे. सामना फार महत्वाचा आहे. सामना फार अडतीतटीचा होईल, कारण एका बाजूला गोलंदाजीची ताकद, दुसऱ्या बाजूला फलंदाजांची ताकद. साई जिंकेल की नागाव जिंकेल, काही या प्रश्नांची उत्तरं काही क्षणात आपल्याला या ठिकाणी मिळतील. चलूया, डावामध्ये बदल होईल, आवाजामध्ये बदल करूया. आवाज ऐकू आपण या डावामध्ये पराग गावड सरांचा. धर्मवीर यो चषक ठेवलाय हो, युवा सामाजिक संस्थाने या जसकर गावर हो. त्यांनी लाखाचं बक्षीस हा आज ठेवलाय हो, त्यांनी लाखाचा चषक हा आज ठेवलाय हो.
हॅलो. सुस्वागतम सुस्वागतम सुमंगलम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्ये सुसर्वदा. गणाधीश जोईस सर्वा गुणांचा मुलारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूल चत्वार वाचा कमो पंत अनंत या राघवाचा. काशी की कला जाती मथुरा की मस्जिद बनती अगर शिवाजी न होते तो सबकी सुन्नत होती. तर जाऊया मैदानामध्ये. अच्छा रज आज विचार केला तर याचसाठी केला होता. अट्टहास शेवटचा दिवस गोड यावा शेवटची रजनी गोड व्हावी. आणि पाहतोय आजच्या रजनीतीला दुसऱ्या फेरीतील पहिला सामना साई विपक्ष नागाव. लगेच सामन्याचा पूर्वार्ध संपलेला आहे. उत्तरार्धाला सुरुवात आता विचार केला आपण. नाटक हा 1 अंकी असतो 2 अंकी. त्याच्यामध्ये पहिला अंक हा संपला जातोय. दुसऱ्या अंकाला सुरुवात कारण जशाच तसे सडेतोड उत्तर द्यायला लागेल. कारण विचार केला साई संघानं 3 षटकांचा सामना करत असताना 43 धावा उभारल्या. सॉरी 4 षटकांचा सामना करत असताना 43 धावा उभारल्यात आणि 44 धावांचं लक्ष समोर ठेवले. ते मात्र संविधान नागाव संघासमोर. नक्कीच सलामीची गोरदोरी संघांना प्रथम माझ्याकडून आणि आमच्या आयोजकांकडून हार्दिक शुभेच्छा. 4 षटकामध्ये 44 धावांचं लक्ष. सलामीची गोरजोडी पाहते आपण. प्रतीक ठाकूर आणि दर्शन घरत सलामीची गोरजोडी पाहतोय. लगेच याच्यानंतरचा सामना आपण पाहणार आहे ते मात्र नटराज नावा विपक्ष वरदविनायक प्रसन्न गोरसे बी. नक्कीच दोन्ही संघाचा संघनायक या आपण नक्कीच आलेले आहेत. तर आयोजकांना विनंती असेल नक्कीच कोण बनेगा टॉस का बॉस या सामन्याचा नाणेफेक कॉल कुठल्या संघाच्या बाजूनं. तोपर्यंत जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये सामना रंगतोय. उरण विपक्ष पडवेल असं म्हणणं वावगं ठरणार नाही कारण सामन्याच्या उत्तरार्धाला सुरुवात होतोय. 43 धावा उभारल्यात 44 धावांचं लक्ष. पाहूया याचं. लगेच आमचे सन्माननीय अतिथी राजमडवी साहेब यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस कोण बनेगा टॉस का बॉस पाहूया. गोरसई बी विपक्ष पाहतोय आपण नटराज नावा. तर स्ट्रायकर गोलंदाज साई संघाच्या बाजूने पाहिलं तर अनिकेत मोकल एक अष्टपैलू कामगिरी आपल्या संघासाठी सातत्याने करतोय. कारण आम्ही समालोचक आणि मात्र सामना नाणेफेक जिंकतोय. तर मात्र नावा संघानं नाणेफेक जिंकले आहे. तोपर्यंत पंचांचा आम्हाला इशारा येतोय. ग्रीन सिग्नलचा इशारा. सामना सुरुवात. गोलंदाज अनिकेत मोकल. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. फलंदाज पाहतोय आपण प्रतीक ठाकूर ओर द राऊंड द विकेट. सुरेख चेंडू सरळ चेंडू भिरकावला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये. चेंडू 1 बॉल सीमा पार. 4 धावांसाठी हा खणखणीत चौकार. धर्मवीर होता शूरवीर नव्हता सत्तेचा त्याला लोभ. असा धर्मवीर होता शूरवीर नव्हता सत्तेचा त्याला लोभ. ठाण्याचा मराठी बाणा होते आनंदी गे साहेब. पहिल्या चेंडूवर दाखवून देतोय जशास तसे. टीट फॉर टॅट ईट का जवाब पत्र से देना आता है. पहिल्या चेंडूवर 4 धावा. सुरेख चेंडू. युक्तीपेक्षा शक्ती महत्वाची परंतु चेंडू मात्र इथे जाल्यामध्ये फलंदाज अडकला जातोय. फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. फलंदाज बाद. लगेच नवीन फलंदाज पाहतोय शुभम इंगले. स्वतः संघाचा संघनायक. लगेच पूर्णपणे जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत असताना 3ऱ्या क्रमांकावर पाहतोय आपण. कारण अनिकेत मोकल याने दाखवून दिलंय हम भी किसी से कम नहीं. कारण मित्रांनो क्रिकेट म्हटला तर हा लपंडावाचा खेळ. कारण क्रिकेट म्हटला तर कधी तुझा तर कधी माझा. कभी खुशी कभी गम कभी ज्यादा कभी कम यालाच म्हणतात क्रिकेट. कारण पहिल्या चेंडूवर जरी तू चौकार मारला असला जसे की दुसऱ्या चेंडूवर त्याची सफलता प्राप्त करण्यामध्ये यश मिळतोय. गोलंदाज अनिकेत मोकल. सुरेख चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. गॅप सिलेक्शन. तोपर्यंत प्रेक्षकांचा इशारा येतोय. पंचांचा सुद्धा इशारा येतोय. चेंडू पुन्हा एकदा पाहतोय. 1 बॉल सीमा पार. 4 धावांसाठी.
धन्यवाद डीजे मास्टर. या 4 धावांच्या बरोबरीनं संघाची धावसंख्या फलकावर लागते ती मात्र 1 बाद 8 धावा. कारण विचार केला तर 4 षटकामध्ये 24 चेंडूमध्ये 43 धावा उभारल्या साई संघानं 44 धावांचं लक्ष गोलंदाज पाहतोय. राईट आर्म राऊंड द विकेट अनिकेत मोकल. सुरेख चेंडू डिफेन्सिव्ह पद्धतीने चेंडू सेमी मिडॉपच्या क्षेत्रामध्ये खेळून काढतोय. तो पण 1 धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. या 1 धावीच्या बरोबरीनं संघाची धावसंख्या फलकावर लागते ती मात्र 9 धावा. आत्तापर्यंत विचार केला पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर सफलता, तिसऱ्या चेंडूवर चौकार आणि चौथ्या चेंडूवर सिंगल. म्हणजे आत्तापर्यंत विचार केला 4 षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये पाहतोय 4 चेंडूचा खेळ संपला जातोय. धावसंख्या फलकावर लागते ती मात्र 1 बाद 9 धावा. कारण प्रत्येक षटकाचा आपण विचार केला प्रत्येक षटकामध्ये 11ची सरासरी राखायला हवी आहे ती मात्र नागाव संघाला. गोलंदाज राऊंड द विकेट. सुरेख चेंडू मोठा फटकाचा मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅटच्या रडारमध्ये काहीसा चेंडू आला नाही. चेंडू मात्र निर्धाव पाहायला मिळतोय. कारण अनिकेत मोकलचा आपण विचार केला तर एक अष्टपैलू कामगिरी कारण रायगड प्रीमियर लीगमध्ये पाहिलं होतं. एक चांगली कामगिरी त्याने केली होती परंतु याच आपल्याच जसकर गावच्या मैदानामध्ये आई रत्नेश्वरी देवीच्या मैदानामध्ये एक चांगली कामगिरी मग अशी त्याने आपण सांगितलं होतं की आमचा हा लकी मैदान नक्कीच आम्ही या मैदानामध्ये चांगली कामगिरी करू. नक्कीच त्याच प्रकारचं प्रत्युत्तर पाहायला मिळते अनिकेत मोकल याच्या माध्यमातून. सुरेख चेंडू पाहतोय गॅप सिलेक्शन आहे परंतु क्षेत्ररक्षण तैनात. चेंडू उचलतोय फेकतोय तोपर्यंत 1च धाव मिळणार फलंदाजाला. 1 धाव मिळणार ती मात्र नागाव संघाला समिधा नागाव संघाला. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागते ती मात्र डबल फिगरमध्ये 1 बाद 10 या धावसंख्येवर. कारण विचार आपण केला 4 षटकामध्ये 44 धावांचं लक्ष. पहिल्या षटकाचा आपण दर्शन जे विचार केला सुरेश पाटील साहेब तर नक्कीच थोडीशी 1 धाव कुठेतरी कमी पडतोय परंतु नाही लगेच पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागली जाते ती मात्र 10 धावा. कारण नक्कीच गोलंदाजी चांगली करायला लागेल साईगाव संघाला परंतु फलंदाजी सुद्धा चांगली करायला विचार केला तर 44 धावांचं लक्ष षटकार चौकारांची थोडीशी आतषबाजी करायला लागेल ती मात्र समिधा नागाव संघाला. कारण आपण पाहतोय धर्मवीर चषकाचं आयोजन आणि एक भव्य दिवसी स्पर्धा रजनी पाहायला मिळतोय आपल्या जसकर गावामध्ये. गोलंदाज पाहतोय गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाज पाहतोय आपण निखिल मोकल. निखिल मोकल लेफ्ट हँड राऊंड द विकेट. सुरेख चेंडू सुरेख फटका म्हणावा लागेल परंतु क्षेत्ररक्षण तैनात. एका टप्प्यामध्ये चेंडू उचलला जातोय फेकला जातोय तो पण सहजरित्या 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. या 2 धावांच्या बरोबरीनं संघाची धावसंख्या फलकावर लागली जाते ती मात्र 12 धावा. कारण 44 धावांचं लक्ष षटकार चौकारांची आतषबाजी करा या 2 धावांच्या बरोबरीनं संघाची धावसंख्या फलकावर लागते ती मात्र 12 धावा. गोलंदाज लेफ्ट हँड राऊंड द विकेट. सुरेख चेंडू सुरेख फटका पाहतोय आपण उंच माझा टोळा आकाश गगनी 6 धावांसाठी खणखणीत षटकार. लागीन निघाली मुन्नावर डोळा लागला बिलींची लागीन नक्कीच प्रेक्षकांचं आता चांगलं मनोरंजन पाहायला मिळते आमच्या डीजे मास्टरच्या माध्यमातून. या स्पर्धेच्या माध्यमातून डीजे मास्टर सुद्धा कौतुक करूया. एक चांगला की त्यांच्या माध्यमातून आपल्या ध्वनी पाहायला मिळतोय परंतु इथे मैदानामध्ये फलंदाज डोळायला लागला असं म्हणणं अवघड ठरणार नाही. गोलंदाज राऊंड द विकेट. सुरेख चेंडू मिस्टॅन स्ट्रोक. काय घडणार काय बिघडणार इथे मात्र मोठा मासा गळाला लागतोय. बॅक टू द पॅव्हलियन. केसांच्या मधी माळून आधी केसांच्या मधी माळून आधी
प्रसन्न कर ग जीवडा, माझा प्रसन्न कर ग जीवडा, तुझ्यासाठीच आणलाय केवढा ग तू घालून घे बघ एवढा, तुझ्यासाठीच आणलाय केवढा ग तू घालून घे बघ. धन्यवाद धन्यवाद. म्हणून मगाशी म्हटलं होतं मित्रांनो, क्रिकेट हा लपंडावाचा खेळ आहे. क्रिकेट हा म्हटला तर गोलंदाज आणि फलंदाजाचा खेळ आहे. क्रिकेट म्हटला तर कभी खुशी कभी गम, कभी ज्यादा कभी कम. कारण मगाशी पाहिलं, पहिल्या चेंडूवर षटकार पेश केला, परंतु गोलंदाज निखिल मोकलनं दाखवून दिलं की हम भी किसी से कम नाही. आणि त्याच चेंडूवर मात्र विकेट प्राप्त करण्यामध्ये यश मिळतोय तो मात्र निखिल गावंड नामी गोलंदाज साईगाव संघाचा. धावसंख्या या चेंडूच्या पतनानंतर स्थिरावली जाते. आतापर्यंत विचार केला एक षटक आणि काही चेंडूंचा खेळ संपला जातोय. धावसंख्या फलकावी लागते ती मात्र 18 धावा. कारण 44 धावांचं लक्ष समिधा नागाव संघासमोर. समिधा नागाव संघ विचार केला तर रायगडमध्ये या संघाचा नावाचा बोलबाला आपण कित्येक वर्ष पाहायला जातोय. तो पण गोलंदाज पुन्हा एकदा राऊंड द विकेट. सुरेख चेंडू पाहतोय, क्षेत्ररक्षण तिथे नाही, चेंडू आढळला जातोय. एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय प्रशांतच्या माध्यमातून, परंतु जिथे मात्र चौकार गेला असता तिथे मात्र 2 धावा खर्च होता होता वाचवल्यात. या 2 धावांच्या बरोबरीनं संघाची धावसंख्या फलकावी लागते मात्र 2 दशकामध्ये, अर्थात 20 धावा. 20 धावा फलकावर पाहतोय आपण. समिधा नागाव संघासह नाणेफेक जिंकत असताना समिधा नागाव संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि मात्र फलंदाजीसाठी आमंत्रण केलं साई संघाला. सुरेख चेंडू यार्कर टाकण्याचा प्रयत्न केला होता का मित्रांनो. क्रिकेटमध्ये परफेक्ट म्हटलं तर सचिन रमेश तेंडुलकर आणि हा टाकलेला चेंडू यार्कर प्रकारचा चेंडू, एक चांगला चेंडू पाहायला मिळतो. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळतोय गोलंदाज निखिल मोकळ्याच्या माध्यमातून. संघनायकानं जो विश्वास दिला होता तो पूर्णपणे सार्थकी लावताना दिसतोय. जरी आपल्या एका चेंडूवर षटकार पेश केला असला तरी बाकीचे चेंडू चांगले हाताळण्यामध्ये यश मिळतोय मात्र साईगाव संघाचा निखिल मोकल याला. सुरेख चेंडू, पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू. पंचांचा षटक संपल्याचा इशारा होतोय. इथे मात्र 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावी लागते ती मात्र 20 धावा. कारण विचार आपण केला 4 षटकामध्ये 43 धावा गावदेवी साई संघानं उभारल्यात आणि मात्र 44 धावांचं लक्ष समोर ठेवलंय ते मात्र समिधा नागाव संघासमोर. पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 10 धावा आणि या षटकाचा सुद्धा विचार केला या षटकामध्ये सुद्धा 10 धावा. थोडीशी एक निराशजनक कामगिरी म्हणावी लागेल. कारण सरासरीचा आपण विचार केला असता की 4 षटकामध्ये प्रत्येक षटकामध्ये 11ची सरासरी ठेवायला हवी होती, परंतु पहिल्या षटकामध्ये पाहिला होता अनिकेत मोकलनं अतिशय सुरेख षटक टाकलं. थोडासा काय होईना दबाव टाकला आणि या षटकाचा विचार केला. या षटकामध्ये थोडं आपण विचार केला पहिल्याच चेंडूवर षटका आला असला निखिल मोकोले याच्या, पण या चेंडूवर या षटकामध्ये सुद्धा थोडासा दबाव आपण पाहायला मिळतोय. ते मात्र समिधा नागाव संघासमोर. समीकरण पाहतोय आपण. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागली जाते ती 20 धावा. समीकरण येणारे 12 चेंडू 2 षटकं 12 चेंडू आणि 24 धावांची गरज असणार ती मात्र समिधा नागाव संघाला. नवीन गोलंदाज पाहतोय. एक अष्टपैलू कामगिरी आपल्या संघासाठी कधी पाहिलं तर विकेट किपर एक चांगला क्षेत्ररक्षक गोलंदाज फलंदाज अष्टपैलू कामगिरी आपल्या संघासाठी. परंतु आता याच पाहतोय आपण एक आक्रमक गोलंदाज पाहतोय. कारण आम्ही समालोचक प्रत्येक फलंदाजाला प्रत्येक गोलंदाज पाहतोय ओव्हर द विकेट. सुरेख चेंडू सुरेख फटका, परंतु क्षेत्ररक्षण तिथे तैनात असणार. एक धाव मिळणार, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असणार आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली जाते. चित्याची चपलाई वाऱ्याचा वेग पाहायला मिळतोय. जिथे 1 धाव तिथे 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. या 2 धावांच्या बरोबरीनं संघाची धावसंख्या फलकावर लागते ती मात्र 22 धावा. म्हणून येणारे 11 चेंडू आणि 22 धावा. मगाशी म्हटलं होतं 12 चेंडू आणि 24 धावा. 1 चेंडू मायनस 2 धावा प्लस, म्हणजे विचार केला तर 11 चेंडू 22 धावांची गरज. गोलंदाज ओव्हर द विकेट. सुरेख चेंडू सुरेख फटका डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण तैनात. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावडी कॉल असणार आणि पाहतोय दुसरी धाव सुद्धा बघता बघता पूर्ण केली जाते. म्हणजे एखाद्याच्या डोळ्यातून सुरमा चोरावा. चित्याची चपलाई वाऱ्याचा वेग पाहायला मिळतोय. दोन्ही फलंदाजांमध्ये चांगली अंडरस्टँडिंग पाहायला मिळतोय. एक चांगली रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळतोय. या 2 धावांच्या बरोबरीनं संघाची धावसंख्या फलकावर लागली जाते ती मात्र 24 धावा. म्हणजे विचार केला प्रत्येक चेंडूमध्ये सरासरी विचार केला तर 2 धावांची गरज. म्हणजे विचार केला तर 10 चेंडू 20 धावांची गरज. गोलंदाज ओव्हर द विकेट.
सुरेख चेंडू नाही तर मिस्ड अँड स्ट्रोक. ते क्षेत्ररक्षण तैनात. काय घडणार इथे? खराब क्षेत्ररक्षण. लोण्याचा गोळा हातातून निसटला जातोय कारण एक चांगल्या फलंदाजाचा झेल सोडला जातोय. कारण क्रिकेटमध्ये म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जितो मॅच. परंतु पाहतोय लगेच 2 धावांच्या बरोबरीने संघाची धावसंख्या फलकावर लागते. ती मात्र 26 धावा. म्हणजे विचार केला तर 18 धावांची गरज आहे प्रत्येक चेंडूमध्ये 2. मगाशी म्हटलं होतं कुठेतरी बॅकफुटवर असणार नागाव संघ, परंतु नाही. त्यांना माहिती आहे मोठा फटक्याची गरज नाही. एक सिंगल सेकंड, एक धाव 2 धावा जरी काढल्या, एखाद मध्ये मोठा फटका आला तरी आपण सामन्यामध्ये शिरकाव करू शकतोय. अशी काहीतरी दोन्ही फलंदाजांमध्ये व्यूहरचना असेल. चांगली अंडरस्टँडिंग दिसतोय. गोलंदाज ओव्हर द विकेट. अतिशय सुरेख चेंडू कार्पेटच्या खेळला जातोय. चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षण पाहतोय आपण प्रशांत दिसतोय. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत एकच धाव मिळणार समिधा नागाव संघाला. या एका धावेच्या बरोबरीनं संघाची धावसंख्या फलकावर लागते. ती मात्र या षटकाचा विचार केला आतापर्यंत या षटकातील 4 चेंडू फेकले. 4 चेंडूमध्ये 7 धावा दिल्या. त्या मात्र पाहतोय आपण गोलंदाज प्रतीक मोगलच्या माध्यमातून येणारे पाहतोय धावसंख्या फलकावर लागते. मात्र 27 धावा येणारे आपण विचार केला. 8 चेंडू 17 धावांची गरज. लगेच गोलंदाज थोडा मारा चेंज राईट टाइम राऊंड द विकेट. सुरेख चेंडू, सुरेख फटका, मिस्ड अँड स्ट्रोक. काय घडणार, काय बिघडणार इथे? मात्र झेल सोडला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय. ते मात्र 1 नाही 2 3 धावा. 3 धावा इथे मात्र हे धावा किती आल्या? 3 धावा त्या पूर्ण केल्या जातात. 3 ना लगेच या 3 धावांच्या बरोबरीनं तुम्ही बोलू नका, मी चेक करते. चेक करायचं आहे का? हो दिला दिला थोडा अशी फिरव बस. लगेच या 3 धावांच्या बरोबरीने संघाची धावसंख्या फलकावर लागते. ती मात्र 30 ना 30 धावा येणारे 7 चेंडू 14 धावांची गरज. सुरेख फटका आणि पंचांचा इशारा येतोय. हा उंच माझा टोळा आकाश गगनी 6 धावांसाठी खणखणीत षटकार. त्या वसईच्या नाक्यावरी पोरी भेट म्हणा रविवारी. त्या वसईच्या नाक्यावरी पोरी भेट म्हणा रविवारी. धन्यवाद. या 6 धावांच्या बरोबरीने संघाची धावसंख्या फलकावर लागते. तर चांगली एक सुरुवात म्हणावं लागेल कारण 2 षटकांचा आपण विचार केला होता. या षटकामध्ये हाणामारीमध्ये जशाच तसे सडे तोड उत्तर देताना दिसतात. ते मात्र समिधा नागाव संघाचे फलंदाज. कारण विचार केला तर या धावसंख्या फलकावर लागते 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. अजून सामना संपलेला नाही कारण दोन्ही बलाढ्य संघ जेव्हा एकमेकांसमोर त्यांची लढत जो पाहतोय आपण नक्कीच शेवटच्या चेंडूमध्ये सामना येणार. कारण दोन्ही बलाढ्य संघ जेव्हा कारण एका बाजूने पाहिला तर उरण पनवेल अशी लढत म्हणणं वावगं ठरणार नाही. एका बाजूने पाहतोय समिधा नागाव तर एका बाजूने पाहतोय आपण गावदेवी साई संघ. दोन्ही बलाढ्य संघ 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. गोलंदाज पाहतोय आपण
गोलंदाज सचिन. नक्कीच सचिनवर पूर्णपणे सचिन मोकोल राइट एम राउंड द विकेट हमारा सरळ चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू नोमेल गॅप सिलेक्शन म्हणावं लागेल. 4 धावांसाठी हा चौकार. धावांची गरज. धन्यवाद डीजे मास्टर. 5 चेंडू 4 धावांची गरज. साहिलच्या बॅट मधून येणारा हा खणखणीत चौकार. आता मात्र साधे शब्दामध्ये म्हणायचं तर फक्त आणि फक्त एका फटक्याची गरज. परंतु हा फटका मारणार कोण? चेंडू पाहतोय आणि हा चेंडू होते सरळ आमच्या आईच्या भेटीला. 6 धावांसाठी खणखणीत षटकार. आम्ही आगरी आम्ही कोली आम्ही आगरी आम्ही कोकणचा राज मुंबई आमची नगरी. आम्ही कोकणचा राज मुंबई आमची नगरी. धन्यवाद धन्यवाद. नक्कीच चांगला सामना पाहायला मिळाला. कारण आपण एका बाजूने पाहिलं होतं 2 षटकामध्ये कुठेतरी नागाव संघ पाठीमागं पाहिला होता. परंतु षटकार